नमस्कार मित्रांनो. गेलची स्थापना 1994 साली झाली. सुरुवातीला ही कंपनी गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून ओळखली जायची. गेलचे मुख्यालय सध्या नवी दिल्ली येथे आहे. कंपनीची सुरुवात भारतात HBJ म्हणजेच हजीरा विजपूर जगदीशपूर पाईपलाईन प्रोजेक्टपासून सुरुवात झाली होती, जी भारतातील पहिली गॅस पाईपलाईन म्हणून होती. गेलने हळूहळू संपूर्ण देशभरात गॅसचे वितरण केले आणि उत्पादन व्यवस्था तयार केली. गेल काही प्रमुख क्षेत्रात काम करत आहे सध्या. गॅस ट्रान्सपोर्टेशन, नॅशनल गॅस ट्रान्समिशन. गेल भारतातील सर्वात मोठी गॅस पाईपलाईन नेटवर्क चालवते. 13,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे या कंपनीकडे नेटवर्क आहेत. गॅस प्रोसेसिंग आणि विक्री. गेलने LNG लिक्विड नॅचरल गॅस आयात करून ती भारतभर वितरित करते. पेट्रोकेमिकल्स. गेलने विविध प्रकारचे पेट्रोकेमिकल्स जसे HDPE, LLDP निर्माण करते, जे प्लॅस्टिक उद्योगात वापरले जातात. LPG उत्पादन व विक्री. गेल LPGचे उत्पादनही करते, जे घरगुती आणि औद्योगिक उपयोगासाठी वापरले जाते. शुद्धीकरण. नैसर्गिक वायूमधून विविध उपपदार्थ वेगळे करण्याचे काम ही कंपनी करते. सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन. गेल काही भागामध्ये PNG पाईप नॅचरल गॅस आणि CNG कंप्रेस्ड नॅचरल गॅस वितरीकरण करते. इंटरनॅशनल व्हेंचर्ससुद्धा आहे. गेलची उपस्थिती सध्या रशियामध्ये, अमेरिकामध्ये, म्यानमार, इजिप्त आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये आहे. गेलचे सध्या मार्केट कॅप 1,14,998 करोड एवढे आहे. सध्याची या कंपनीची प्राईस 175 आहे, पण व्हिडिओ अपलोड करताना वर खाली होऊ शकते. स्टॉकचा P 11.8 आहे. ROC या कंपनीची 14% आहे आणि ROE या कंपनीची 13%. अल्टिमेट झेड स्कोअर या कंपनीचा निघून येतो 3.67. डे निफ्टी या कंपनीकडे 21,595 करोड आहे. रिझर्व्ह या कंपनीत 78,422 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर 17.7% कमवते. करंट असेट या कंपनीकडे 21,502 करोड आहे. या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाचा 9% आहे, तर 5 वर्षाचा 14%, तर 3 वर्षाचा 15% आहे. ट्रेलिंग 12 मंथ ही कंपनी 5% कमवते. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ या कंपनीचा 10 वर्षाचा 13% आहे, 5 वर्षाचा 2%, तर 3 वर्षाचा -5% आणि ट्रेलिंग 12 मंथसुद्धा -14%. स्टॉकचा प्राईस CAGR 10 वर्षाचा 11%, 5 वर्षाचा 23%, 3 वर्षाचा 25%, तर 1 वर्षात -26%. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा या कंपनीचा 10 वर्षाचा 13%, 5 वर्षाचा 14%, 3 वर्षाचा 12%, तर लास्ट इयर 13%. या कंपनीत प्रमोटरने 51.88% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. FIIकडे 14.91% हिस्सेदारी आहे, तर DIIकडे 18.93%. पब्लिक या कंपनीत 6.66% हिस्सेदारी होल्ड करत आहे आणि गव्हर्नमेंटने 7.61% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. या कंपनीचे काही रेशिओज बघूया. या कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट 20% पाहिजे, पण या कंपनीचे 10% आहे. अर्निंग पर शेअर या कंपनीचा इन्क्रीज होत आहे. डेट टू इक्विटी या कंपनीची 0.25 आहे. ROE मीडियम आहे. ROCE पण मीडियम आहे. नेट प्रॉफिट या कंपनीचं स्टेबल आहे. प्रमोटर होल्डिंग स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट पण या कंपनीची इन्क्रीज होत आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ मीडियम आहे. जर तुम्हाला आणखी रिसर्च करायची असेल तर तुम्ही screener.com या वेबसाईटवर जाऊन किंवा त्यांचा ॲप घेऊन तुम्ही स्वतःची रिसर्च करू शकता. तर मित्रांनो, दुसरी कंपनी आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन्स ऑफ लिमिटेड, म्हणजेच पॉवर ग्रिड. ही कंपनी भारताच्या वीज वितरण आणि ट्रान्समिशन क्षेत्रातील रीड आहे. ज्याप्रमाणे रेल्वे ट्रॅकवरून ट्रेन चालते, त्याप्रमाणे विजेच्या ट्रान्समिशनसाठी पॉवर ग्रिडची प्रणाली संपूर्ण देशभर कार्यरत आहे.
चला तर मग पॉवर ग्रीडचा इतिहास, काम, प्रकल्प, आर्थिक स्थिती, शेअर बाजारातील स्थान, भविष्यातील योजना आणि गुंतवणूक दृष्टिकोन समजून घेऊया. या कंपनीची स्थापना 1989 रोजी झाली. सुरुवातीला ही पॉवर ट्रान्समिशनचं सिस्टीमचं ऑपरेशन चालवत होती. 1992 साली कंपनीने नॅशनल पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने काम सुरू केले. नंतर 1993 साली या कंपनीचं नामांतरण होऊन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया लिमिटेड झालं. ही कंपनी भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पॉवर अंतर्गत येते. सध्या पॉवर ग्रीड ही महारत्न PUC कंपनी म्हणजे मजबूत सरकारी कंपन्यांपैकी एक कंपनी मानली जाते. इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन. भारतातील सुमारे 85% लांब पल्ल्याचं विद्युत वहन पॉवर ग्रीडमार्फत होतं. जवळपास 1,75,000 सर्क्युट किलोमीटरपेक्षा जास्त ट्रान्समिशन नेटवर्क या कंपनीकडे आहे. पॉवर ग्रीडकडे 270पेक्षा जास्त एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सबस्टेन्स आहेत. स्मार्ट ग्रीड टेक्नॉलॉजी. वीज चोरी कमी करणं, सॉफ्टवेअर बेस्ड ग्रीड मॉनिटरिंग आणि स्मार्ट मीटरिंगसुद्धा बनवते. टेलिकॉम सर्व्हिस. पॉवर ग्रीडकडे स्वतःचं भारतभर टेलिकॉम बॅकबोन नेटवर्क आहे, फायबर ऑप्टिक्सवर आधारित. सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नवीन वितरीकरण स्रोतांना मुख्य ग्रीडमध्ये जोडतं. भारतातील तसेच परदेशातील वीज प्रकल्पांमध्ये सल्लागार सेवा पुरवणं, जसे की बांगलादेश, नेपाळ, भूटानमध्ये सुद्धा. चला तर आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप 2,68,787 करोड आहे. सध्याची करंट प्राईस ₹289 आहे. पण व्हिडिओ अपलोड करताना या कंपनीची प्राईस वर खाली थोडी होऊ शकते. स्टॉकचा PE 17 आहे. ROC या कंपनीची 12.9% आहे, तर ROE 17.3%. अल्टिमेट झेड स्कोअर 2.57 आहे. या कंपनीकडे डेप्ट 1,31,000 करोड आहे. रिझर्व्ह या कंपनीकडे 83,362 करोड आहे. ही कंपनी प्रति शेअर ₹16 कमावते. या कंपनीकडे करंट असेटसुद्धा 29,499 करोड एवढे आहे. या कंपनीची कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाची 10% आहे, 5 वर्षाची 4%, 3 वर्षाची 3%, तर ट्रेलिंग 12 मंथ 0. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा या कंपनीचा 10 वर्षाचा 12%, 5 वर्षाचा 10%, 3 वर्षाचा 3%, तर ट्रेलिंग 12 मंथ -2%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 14%, 5 वर्षाचा 24%, 3 वर्षाचा 20%, तर 1 वर्षाचा -19%. या कंपनीची रिटर्न ऑन इक्विटी 10 इयर्स 17%, 5 वर्षाची 19%, 3 वर्षाची 18%, तर लास्ट इयर 17% होती. या कंपनीने प्रमोटरने 51.34% हिस्सेदारी होल्ड केलेली आहे. FIIकडे 26.50% हिस्सेदारी आहे, तर DIIकडे 18.49%. पब्लिककडे 3.61% हिस्सेदारी आहे, तर गव्हर्नमेंटने या कंपनीत बारीकसा स्टेक घेतलेला आहे, 0.07%. या कंपनीचे OPM 83.6%, जे चांगलं आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर स्टेबल आहे. डेप्ट टू इक्विटी या कंपनीकडे जास्त आहे. ROE ROC या कंपनीचा सध्या मीडियम आहे. नेट प्रॉफिट पण स्टेबल आहे. प्रमोटर होल्डिंग या कंपनीत स्टेबल आहे. कॅश फ्लो या कंपनीचा पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट या कंपनीची सध्या इन्क्रीज होत आहे. आणि 10 इयर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ या कंपनीचा मीडियम आहे.